ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांसमोर येत नजरेला नजर देऊन एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार आहेत. त्याच नंतर दोघेही आता देवी आईचा आशीर्वाद घेत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. कायमचं कॉन्ट्रॅक्ट तोडून अर्जुन सायली दोघेही अखेर आता एकत्र आलेले आहेत. आणि हे सर्व काही घडलेलं आहे चैतन्य आणि कुसुमताईमुळे. कुसुमताईंनी अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्जुनचा जे काही गैरसमज झालेला असतो तो दूर करून सायली त्याच्या प्रेमात पडले असल्याची खूप मोठी आनंदाची बातमी अर्जुनला दिलेली असते. तर इकडे सुद्धा चैतन्यने सायलीला अर्जुन तिच्या प्रेमात पडले असल्याची बातमी देताच सायली आणि अर्जुन दोघी आता धावत येत एकमेकांना घट्ट अशी मिठी मारत एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार असतात व त्यानंतर कायमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडून खऱ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. तर अर्जुन सायली आता एकमेकांना प्रपोज कसं करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता कुसुमताईसमोर सायलीने आपलं मन मोकळं केलेलं असतं आणि सायलीने सांगितलेलं असतं की तिचं अर्जुनवरती खूप प्रेम आहे, परंतु अर्जुनच्या मनात तिच्याबाबत काहीच नाही आणि त्यामुळे सायली खूप दुखावली गेलेली असते. तर कुसुमताईला आता सायलीची ती अवस्था पाहवतच नाही आणि कुसुमताईला वाटतं की कदाचित जर सायलीच्या वतीने ती अर्जुनशी बोलली, त्याचे डोळे उघडले तर नक्कीच अर्जुन सायलीला समजून घेईल. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी कुसुमताई डायरेक्ट अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि कुसुमताई आता खूप मोठ्याने आरडाओरडा करत असतात. कुसुमताई अर्जुनच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट राडाच घालतात. तर अर्जुन आता डोक्यालाच हात लावून बसलेला असतो. कुसुमताई म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला काय सायली अनाथ वाटली का? परंतु तो तुमचा गैरसमज असेल. सायलीसोबत मी आहे, तिची बहीण आहे. तुम्ही मनाला येईल तसं आमच्या सायलीला वागवता, बोलता, रडवता. ती काय तुम्हाला खेळणं वाटते का? स्वतःच्या हातातील बाहुली वाटते का? तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो, कुसुमताई तुम्ही नक्की कोणत्या विषयाबाबत मला बोलत आहात ते एकदा तरी सांगा. इतक्यातच तिथे चैतन्य अर्जुनची भेट घेण्यासाठी आलेला असतो. परंतु कुसुमताईचा आरडाओरडा पाहून चैतन्य दूरच थांबतो आणि त्या दोघांमधील बोलणं ऐकून हसायला लागतो. तर कुसुमताई म्हणते की ती तुझ्या प्रेमात पडली आहे. तेव्हा अर्जुनला काहीच समजत नाही. अर्जुन म्हणतो, कोण ती? तर आता कुसुमताई म्हणते, तू काय डोक्यावर पडलायस काय रे? तुझी लग्नाची खोटी बायको आहे ना, तीच तुझ्या प्रेमात पडली आहे. तेव्हा अर्जुनला हे सर्व काही सरप्राईज असतं. अर्जुन धक्क्यानेच विचारतो, काय बोलताय कुसुमताई तुम्ही? तर कुसुमताई म्हणते, हो, काल जेव्हा मी सायलीला भेटायला गेले होते ना, तेव्हा मला सायलीने सांगितलं की ती तुझ्या प्रेमात पडली आहे, परंतु तू तिच्याशी अजिबात नीट वागत नाही. सतत तिच्यावरती चिडचिड करतो, रागावतो आणि कालचं तुझं वागणं पाहून सायली खरं तर तुझ्यासमोर प्रेमाची कबुली देणारही होती, परंतु तू जो घरी येऊन तिच्यावरती चिडचिड केली ना, त्यामुळे सायलीने स्वतःच माघार घेतली. तर आता चैतन्यने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि चैतन्याला आता स्वतःलाच खूप वाईट वाटत असतं, कारण चैतन्य स्वतःलाच दोष देत असतो. चैतन्य स्वतःशीच म्हणतो की मी तर अर्जुनला सायली वहिनीची वाईट वागायला मीच लावलं होतं, कारण मला सुद्धा वाटलं होतं की तो क्लोज आडवा येतोय आणि त्यातून सायली वहिनी का अर्जुनच्या प्रेमात पडतील. तर आता चैतन्य स्वतःशीच म्हणतो की नाही, मला लवकरात लवकर ही चूक सुधारावी लागेल. असं म्हणत आता चैतन्य सायलीला त्याच्या जुन्या घरती भेटायला बोलावून घेतो. तर इकडे आता अर्जुन खूप खुश असतो आणि कुसुमताईला म्हणायला लागतो की काय, परंतु मिसेस सायली माझ्या प्रेमात पडल्यात, ही गोष्ट मला समजली कशी नाही. तर त्यानंतर आता हळूहळू अर्जुनला ते हनीमूनला गेल्याचे त्या सर्व काही गोष्टी, त्यानंतर सायलीने अर्जुनसाठी घरामध्ये जे काही केलं होतं, त्याच्या फॅमिलीसाठी जे काही केलं होतं, त्यानंतर अर्जुन ऑफिसमधून घरी आला की दावत त्याला कॉफी देणारी सायली, हे सर्व काही आठवायला लागलेलं असतं. तर इकडे आता चैतन्याने अचानक बोलवल्यामुळे सायली जराशी घाबरलेलीच असते. तर चैतन्य सगळ्यात आधी सायलीची माफी मागतो. तर चैतन्याला नेमकं काय म्हणायचं असतं हे सायलीला समजतच नसतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघा सायली वहिनी, खरं तर मला माफ करा. म्हणजे काल अर्जुन तुमच्यावरती जी काही चिडत होता, तुमच्याशी जो काही रागावून बोलला, ते सर्व काही माझ्यामुळे झालं आहे. तर सायली म्हणते की चैतन्य सर, नक्की काय झालं आहे हे मला स्पष्ट सांगा. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय आहे ना, अर्जुन खूप आधीच तुझ्या प्रेमात पडला होता. तेव्हा सायलीला जरासा धक्काच बसतो आणि सायली म्हणते, काय बोलताय?
मग अर्जुन सर माझ्याशी असे का वागत होते? तर चैतन्य म्हणतो की तेच तर सांगतोय, अर्जुन खूप आधीच तुझ्या प्रेमात पडला होता आणि त्यानंतर त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती की कॉन्ट्रॅक्टमधला एक क्लॉज म्हणजे एक नियम आडवा येत होता. कारण अर्जुनने स्वतःहून ते नियम बनवले गेले होते आणि त्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की जर समोरच्याचं ते प्रेम मान्य नसेल तर तो कायमचा सोडून जाऊ शकतो. आणि अर्जुनला तू घर सोडून जायची खूप भीती होती आणि म्हणूनच अर्जुन खूप घाबरला होता तुला प्रपोज करण्यासाठी. आणि आम्हाला असं वाटलं की कदाचित अर्जुनला हा गुंता सोडवताच नाही आला तर अर्जुन तुझ्यामध्ये अडकून पडू शकतो आणि तुझ्या मनात जर काहीच असं भावना नसतील तर पुढे अर्जुनचं काय होणार या भीतीनेच मी अर्जुनला तुझ्याशी वाईट वागायला सांगितलं, तेव्हा मला माफ करा. तर आता सायली खूप खुश झालेली असते आणि सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, सगळ्यात आधी तुम्ही ही गोष्ट मला सांगायला हवी होती. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय, तुम्ही माझ्यावरती चिडला नाही आहेत का? तेव्हा सायली म्हणते अशा गोष्टीच्या बाबतीत मी का चिडू? तर चैतन्य म्हणतो, वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही ना अर्जुन घरी यायच्या आधी छान असं काहीतरी रूम डेकोरेट करा, अर्जुनसाठी छान असं सरप्राईज प्लॅन करा आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट अर्जुनला प्रपोज करा. मला हे चांगलंच माहिती आहे की अर्जुन आता तुमचं प्रेम कधीच नाही नाकारणार, कारण ऑलरेडी तो तुमच्या प्रेमात आहे. तर सायली म्हणते की परंतु चैतन्य सर, अर्जुन सरांना माहीत नाही आहे ना? तर चैतन्य सांगतो की काय आहे ना, कुसुमताई आज सकाळीच अर्जुनची भेट घेऊन गेले आहेत आणि कुसुमताईंनी स्वतःच सांगितलं आहे की सायली तुमच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा अर्जुनला सुद्धा तुझ्याबद्दलचं सर्व सत्य माहिती आहे. आता तुम्ही दोघे एकत्र आले ना तर माझ्या मनाला समाधानी आहे, असं म्हणून आता चैतन्य खूप खुश होतो. तर सायली इकडे खूप खुश झालेली असते. सायली पटकन पळत घरती येते आणि घरी आल्यानंतर सायली आनंदाने वेडीपिशी झालेली असते. सायलीचा हा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा कल्पना, विमल कोणालाच कळत नसतं की सायलीला अचानक काय झालं आहे. सायली इतकी खुश कशी काय दिसते? तर कल्पना विमलला म्हणते की काय आहे, काल अर्जुन आणि सायलीमध्ये थोडे फार लुटूपुटूची भांडणं झाली होती ना, कदाचित ते दोघे परत एकदा एकमेकांना सॉरी म्हटले असणार आहेत. तर सायली आता पटकन वरती जाते आणि सायलीला सुचतच नसतं की अर्जुनसाठी नक्की काय करायचं आहे. तर इकडे कुसुमताईने अर्जुनला ऑलरेडी सांगितलेलं असतं की सायलीने तिला जे काही बोलायचं होतं ते डायरीत लिहून ठेवलं आहे, म्हणून अर्जुन खरं तर ती डायरी वाचण्यासाठी घरी आलेला असतो. परंतु जेव्हा तो सायलीला रूममध्ये पाहतो तेव्हा अर्जुन सायलीमध्ये हरवूनच जातो. सायली आणि अर्जुन खूप वेळ आता एकमेकांकडे पाहतच राहतात आणि जुन्या आठवणींमध्ये दोघेही रमलेले असतात. त्यानंतर दोघेही आता एकमेकांसमोर येतात आणि एकदमच सॉरी म्हणतात. त्यावरती सुद्धा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. तर अर्जुन म्हणतो, सॉरी मिसेस सायली, माझ्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला होता. काय आहे ना, तो कॉन्ट्रॅक्टमधला क्लॉज आडवा येत होता ना आणि तो क्लॉज तर मीच टाकला होता त्याच्यामध्ये. मला भीती वाटत होती की तुम्ही आयुष्यातून माझ्या निघून जाल, मला कायमच्या सोडून निघून जाल आणि म्हणून मी माझ्या प्रेमाची कबुली तुमच्यासमोर दिलीच नाही. तेव्हा सायलीसुद्धा सांगायला लागते की का माहीत नाही सर, परंतु हळूहळू नकळत मी तुमच्या प्रेमात कशी पडत गेले हे मलासुद्धा नाही कळलं. आणि कालचं मय जेव्हा आला होतात ना तेव्हा मी माझ्या डायरीमध्ये माझं प्रेम व्यक्त करून लिहून ठेवलं होतं आणि म्हणूनच मी ती डायरी तुम्हाला वाचण्यासाठी सांगत होते. कारण तुमच्या नजरेला नजर देऊन मी तुम्हाला प्रपोज करूच शकत नव्हते. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काय म्हणताय मिसेस सायली, आता मी तुमचं अजिबात काही ऐकणार नाही. आता तुम्ही माझ्या समोर उभं राहायचं आणि माझ्या नजरेला नजर देऊन सांगायचं की तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात. तेव्हा सायली खूप लाजत असते. तर अर्जुन आता सायलीला आपल्या समोर उभा करतो आणि हळूवार हाताने सायलीने मान खाली घातलेली असते. तेव्हा सायलीची मान वरती करतो आणि म्हणायला लागतो की सायली, माझ्या नजरेला नजर देऊन बोला. तरीसुद्धा सायली खूप लाजत असते. तर अर्जुन आता सायलीला गळच घालतो. तर सायली आता अर्जुनच्या नजरेला नजर देऊन म्हणते की अहो, मी तुमच्या प्रेमात पडले. तर अर्जुनसुद्धा लाजायला लागतो आणि अर्जुन पटकन आता तो चैतन्यला जसं बोलला होता अगदी त्याचप्रमाणे अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि सायलीच्या नजरेला नजर देऊन सांगतो की मिसेस सायली, मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडलो आहे. आपलं हे कॉन्ट्रॅक्ट कायमचं मोडून आता आपण खऱ्याने नव्या आयुष्याला सुरुवात करायची. तर अर्जुन आणि सायलीने अखेर आता एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते. तर त्याचनंतर
सायली अर्जुनला सांगते की आपण देवीआईचे आशीर्वाद घेऊन आता आपल्या वेगळ्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. आणि असं म्हणत सायली चक्क अर्जुनला मिठी मारते. तेव्हा अर्जुनसुद्धा सायलीमध्ये हरवून गेलेला असतो. अखेर अर्जुन आणि सायलीने एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते व दोघेही आता एकत्र आलेले असतात. कॉन्ट्रॅक्ट मोडून खऱ्या आयुष्याला त्या दोघांनीही सुरुवात केलेली असते. आणि हे सर्व काही घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त चैतन्य आणि कुसुमताई या दोघांनी अर्जुन सायलीमध्ये जे काही गैरसमज होते ते मिटवल्यामुळे.